नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं मराठी नेटकॅपी या चॅनलमध्ये. तर मित्रांनो, नवोदय विद्यालय समितीमध्ये भरती निघालेली आहे. तब्बल 900 प्लस जागांसाठी भरती निघालेली आहे. तर याच्यामध्ये वेगवेगळी पदं आहेत आणि वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी पात्रता पण आहे, शिक्षणाची पात्रता. तर ती पात्रता तुम्हाला खाली दिलेल्या PDF मध्ये समजेल. डिस्क्रिप्शनमध्ये PDF दिली आहे. त्यामध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता, त्यामध्ये कोणकोणती पदं आहेत आणि त्या पदासाठी काय काय शिक्षण लागणार आहे. तसेच याची फी म्हणजे SC, ST, PWसाठी प्रत्येक विषयासाठी म्हणजे प्रत्येक पदासाठी ₹500 फी राहणार आहे. तसेच ओपन आणि OBC यांसाठी वेगवेगळ्या पदानुसार वेगवेगळी फी राहणार आहे. तर ती तुम्ही खाली दिलेल्या PDF मध्ये पाहू शकता. ही अधिकृत PDF आहे. यामध्ये तुम्हाला सर्व माहिती समजून जाईल. जास्त माहितीसाठी तुम्ही PDF वाचून घ्या. तसेच याची अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 30 एप्रिल 2024 आणि याची परीक्षा कधी होणार आहे ते तुम्हाला नंतर समजेल. तसेच आज आपण त्यातल्या एका पदासाठी म्हणजे MTSसाठी अर्ज कसा करावा या संदर्भात व्हिडिओ तयार केलेला आहे. तर तो फॉर्म कसा भरावा यासाठी आपण लगेच सुरुवात करू. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला एक महत्त्वाची बातमी सांगतो. आपण एक WhatsAppला ग्रुप तयार केलेला आहे. त्या ग्रुपमध्ये तुम्हाला भरती संबंधित महत्त्वाच्या गोष्टी भेटून जातील. जसे की महत्त्वाची लिंक, महत्त्वाचे PDF, अभ्यासक्रम तसेच वेगवेगळ्या बातम्या या तुम्हाला ग्रुपमध्ये भेटून जातील. तर लवकरात लवकर आपला ग्रुप जॉईन करा आणि आपण व्हिडिओला सुरुवात करू. सर्वप्रथम आपल्याला या नवोदयच्या वेबसाईटवर यायचे आहे. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. नवोदय विद्यालय समिती 2024. त्याच्यानंतर हे सर्व माहिती वाचायची आहे आणि डिक्लेरेशन ॲक्सेप्ट करून सबमिट करायचं आहे. या ठिकाणी आपण फॉर्म भरायला सुरुवात करतो. त्यानंतर आपल्याकडे आधार कार्ड असेल तर 1 नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करून या ठिकाणी आपल्याला आधारचा नंबर टाकायचा आहे. जो कोणता तुमचा आधार कार्डचा नंबर आहे तो या ठिकाणी टाकून घ्या. महत्त्वाचं म्हणजे आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असला पाहिजे, कारण त्याशिवाय हा फॉर्म भरला जाणार नाही. मोबाईल नंबर लिंक असल्यामुळे त्याच्यानंतर मोबाईलला OTP जातो. तो OTP आपल्याला ह्या एंटर OTP या कॉलममध्ये आपल्याला भरून घ्यायचा आहे. मोबाईलचा OTP यूज तोपर्यंत आपण 1 मिनिट इथे वेट करू. त्याच्यानंतर मोबाईल OTP आल्यानंतर तो इथं भरून आपण व्हॅलिड OTP या बटनावर क्लिक करायचा आहे. त्याच्यानंतर आपली इन्फॉर्मेशन ऑटोमॅटिकली जी आधार कार्डवर आहे ती आपण ही इन्फॉर्मेशन बघून घ्या. त्या पद्धतीने खाली आपल्याला आता फॉर्म भरायला सुरुवात करायची आहे. त्याच्यानंतर खाली रजिस्ट्रेशन पेजवर येऊन आपलं आधार कार्डवरचं नाव ॲटोमॅटिक तिथे ठिकाणी पडेल. त्याच्यानंतर खाली या ठिकाणी वडिलांचं नाव टाकायचं आहे. वडिलांचं नाव झाल्यानंतर खाली आईचं नाव टाकून घ्यायचं आहे. खालच्या कॉलममध्ये वडिलांचं आईचं नाव टाकणं हे गरजेचं आहे, ते टाकून घ्या. त्याच्यानंतर कॅन्डिडेट म्हणजे विद्यार्थ्याची जन्मतारीख ते ॲटोमॅटिक येईल. फिमेल मेल ते आधार कार्डवरचं घेईल. त्याच्यानंतर आपल्याला कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. त्याच्यानंतर रेग्युलर एम्प्लॉय आहेत का नाही ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला ईमेल ID टाकून घ्यायची आहे. त्याच्यानंतर कन्फर्म ईमेल IDमध्ये पण सेम ईमेल ID टाकून घ्यायची. त्याच्यानंतर मोबाईल कन्फर्म मोबाईल नंबरमध्ये सेम टाकून घ्यायचं आहे. या ठिकाणी मी थोडं स्किप करतो आणि दोन्ही पण हे टाकून घेतो. ईमेल ID मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला एखादी आयडेंटिटी प्रूफ सिलेक्ट करायचं आहे. या ठिकाणी आपण आधार कार्ड सिलेक्ट करतो गव्हर्नमेंट आयडेंटिटी प्रूफमध्ये. त्या ठिकाणी आधार कार्डचा नंबर टाकून घेतो या ठिकाणी. त्याच्यानंतर तुमची डिसेबिलिटी आहे का विचारेल. ते नसेल तर त्याच्या खाली आपल्याला ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे. जो कोणता तुमचा परमनंट ॲड्रेस असेल तर तो या ठिकाणी आपण टाकून घ्यायचा आहे. ॲड्रेस टाकून घ्या. त्याच्यानंतर सब लोकॅलिटीमध्ये आपला तालुका टाकून घ्या. लोकॅलिटीमध्ये तुम्ही ज्या गावात राहता त्या गावापासलं एखादं लँडमार्क टाका. तुमच्या घरापासून एखादं महत्त्वाचं ठिकाण कोणतं जवळ आहे ते टाकून घ्या. या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला आता ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे. थोडंफार मी या ठिकाणी स्किप करून घेतो ॲड्रेस टाकून तोपर्यंत. या ठिकाणी फुल ॲड्रेस टाकून झालेला आहे. त्याच्यानंतर गावचा पिनकोड टाकून घेतलेला आहे आपण. त्याच्यानंतर थोडं आपल्याला खाली स्क्रोल करून घ्यायचं आहे. स्क्रोल केल्यानंतर विचारेल परमनंट ॲड्रेस सेम करस्पॉन्डंट ॲड्रेस आहे का, तर येस करून घ्यायचा आहे. जर वेगळा कोणता ॲड्रेस असेल तर तो तुम्ही करस्पॉन्डंट ॲड्रेसमध्ये टाकू शकता. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला एखादा स्ट्रॉंग पासवर्ड टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर कन्फर्म पासवर्डमध्ये पण सेम तो स्ट्रॉंग पासवर्ड टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर एखादा सिक्युरिटी क्वेश्चन विचारेल तर 1 नंबरला टाकून घ्या तुमचं जन्म ठिकाण कोणतं झालं ते टाकून घ्या. कारण ते पासवर्ड रिकव्हरला आपल्याला सोपं जातं. त्यासाठी हे सिक्युरिटी क्वेश्चन विचारतात. त्याच्यानंतर या ठिकाणी कॅप्चा टाकून घेऊन आय ॲग्री बटनावर क्लिक करायचं आहे आणि सबमिट फॉर्म करायचा आहे. तर आपण जी माहिती भरली ती या ठिकाणी दिसेल आपल्याला एकदा. ती पूर्णपणे एकदा वाचून घ्यायची आहे. पूर्णपणे व्यवस्थित भरलेली आहे का?
जर माहिती सगळी व्यवस्थित भरली असेल तर ओके करा, नसेल तर खाली ऑप्शन आहे एडिटचा, त्या एडिट ऑप्शनवर आपण क्लिक करून आपण जी माहिती चुकली आहे ती आपण दुरुस्त करून घ्यायची आहे. त्यासाठी एकदा स्पेलिंग येथे भरलेली सगळी माहिती आपली बरोबर आहे. त्याच्यानंतर या सर्व ऑप्शनवर सिलेक्ट करून घ्यायचं आहे. डिक्लेरेशन ॲक्सेप्ट करून सबमिट ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता त्याच्या शेजारी एडिटचं बटन होतं. जर काही इन्फॉर्मेशन चुकली असेल तर एडिट बटनवर क्लिक करा. त्याच्यानंतर आपल्या ईमेल आय डीवर एक OTP जाईल. तो OTP आपण पाहून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी आपण भरून घ्यायचा आहे OTP. त्याच्यानंतर आपलं रजिस्ट्रेशन हे सक्सेसफुली सबमिट होईल. या ठिकाणी आपण OTP भरून घेत आहे आणि सबमिट करतो आहे. या ठिकाणी पाहू शकता ईमेल आय डीवरती आपलं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालेलं आहे. तर आपल्या ईमेल आय डीवर हा आपले ॲप्लिकेशन नंबर येणार आहे. तर आपल्या ईमेल आय डीवर जाऊन आपण चेक करायचं आहे. त्या ठिकाणी आपल्याला एक मेसेज आलेला आहे. तो मेसेजमध्ये ॲप्लिकेशन नंबर आहे. तो नंबर आपण ॲप्लिकेशन नंबर या रकान्यात भरून आपण जो पासवर्ड तयार केलेला होता तो पासवर्ड आपण या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि खाली दिलेला कॅप्चा तो आपल्या सिक्युरिटी पिनमध्ये टाकून घेऊन सबमिट करायचा आहे. या ठिकाणी आपले पेज हे लॉग इन होईल. या ठिकाणी रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालेलं आहे. त्याच्यानंतर आपण आपलं ॲप्लिकेशन फॉर्म भरायला सुरुवात करायची आहे. तर या ठिकाणी विचारेल पहिल्यांदा आपल्याला कोणत्या पोस्टला अप्लाय करायचं आहे. तुम्हाला सांगितलं होतं मल्टीटास्किंग स्टाफला आपण सिलेक्ट करणार आहे. तर या पोस्टासाठी आपण अर्ज करतो आहे. तर ते आपण सिलेक्ट करून घ्यायचं आहे. ते विचारेल तुम्ही NVSमध्ये आत्ता सध्या वर्क करत आहे का, असेल तर येस करा, नसेल तर नो करा. त्याच्यानंतर आय ॲग्री बटनावर क्लिक करून फॉर्म 7 नेक्स्ट या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी आपलं पहिलं पेज सक्सेसफुली झालेलं आहे. तर या ठिकाणी आता दुसऱ्या पेजवर आलेलो आहे. त्या या ठिकाणी ही सर्व माहिती असेलच. नॅशनॅलिटी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. मेरिट स्टेटस आपण चेक करून घ्यायचं आहे आणि सेव्ह नेक्स्ट बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. सेम आपलं ॲड्रेसचं पेज ओपन होईल. या ठिकाणी सर्व माहिती भरलेलीच असेल. त्या ठिकाणी आपल्याला टाईप सिलेक्ट करायचं आहे, कोणत्या प्लेसवर तुम्ही राहता, शहर की खेडेगाव, ते सिलेक्ट करून आपण पुढे जायचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला आता 10वीची इन्फॉर्मेशन टाकायची आहे. MTS हे फक्त 10वी पासवरती आहे. तर या ठिकाणी फक्त आपल्याला 10वीची इन्फॉर्मेशन टाकून घ्यायची आहे. त्यासोबत तुमचं हायर एज्युकेशन झालं असेल तर ते पण तुम्ही टाकू शकता, काही प्रॉब्लेम नाही. तर महत्त्वाचं म्हणजे त्या ठिकाणी 10वीची इन्फॉर्मेशन हे टाकलीच पाहिजे. त्यासोबत तुमची 12वी झाली असेल, ग्रॅज्युएशन झालं असेल, तेही या ठिकाणी टाकलं तरी चालेल, नाही टाकलं तरी चालेल. तर या ठिकाणी आता आपण 10वीची इन्फॉर्मेशन टाकून घेतो आहे. 10वी म्हणजे SSC. त्याच्यानंतर SSCचं पासिंग मंथ कोणता आहे, इयर कोणता आहे, कोणतं बोर्ड आहे, रोल नंबर, ही सर्व इन्फॉर्मेशन आता या ठिकाणी आपण टाकून घेऊ. या ठिकाणी बोर्ड आपला हा महाराष्ट्रामधून जर झाले असेल तर महाराष्ट्र स्टेट बोर्ड या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे बोर्डामध्ये. या ठिकाणी 10वीची आणि 12वीची इन्फॉर्मेशन आपण टाकून घेतलेली आहे. पाहू शकता या ठिकाणी सर्व माहिती टाकून झालेली आहे. त्यानंतर आय ॲग्री बटनावर क्लिक करून 7 नेक्स्ट या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. म्हणजे आपलं क्वालिफिकेशन डिटेल्स ही पेज हे सेव्ह होईल. या ठिकाणी सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक करून आपण ही इन्फॉर्मेशन सेव्ह करून घेऊ. या ठिकाणी इन्फॉर्मेशन सेव्ह झालेलं आहे. तर विचार वर्क एक्सपिरियन्स काय तुम्हाला आहे का, असेल तर येस करून वर्क एक्सपिरियन्स टाकून घ्यायचा आहे. जर नसेल तर नो करून ऑप्शन आपण सिलेक्ट पुढे जायचं आहे. ज्यांनी आधी काम केलं आहे किंवा ते आता सध्या काम करत आहेत त्यांनी येस करून या ठिकाणी ऑर्गनायझेशन नेम, म्हणजे तुम्ही ज्या कंपनीत काम करत होता त्या कंपनीत नाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर ऑर्गनायझेशन ऑफ टाईपमध्ये आपण ज्या कंपनी काम करत होतो ती कंपनी कोणती आहे, प्रायव्हेट आहे का गव्हर्नमेंट आहे, ती सिलेक्ट करून घ्यायचं आहे टाईपमध्ये. त्याच्यानंतर कोणत्या पोस्टवर काम केलं ते पोस्टचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे. क्लर्क पदासाठी क्लर्क आहे तर क्लर्क लिहा. त्याच्यानंतर कधीपासून स्टार्ट केली सर्व्हिस तर ते तारीख टाकून घ्यायची आहे या ठिकाणी. त्याच्यानंतर कधीपर्यंत केलं आहे तर ते आत्तापर्यंत जर केलं आहे, म्हणजे आत्ता जर चालू असेल तर आर यू करंट वर्किंग या बटनावर क्लिक करायचं आहे. नसेल तर जी तारीख तुम्ही सोडला आहे जॉब तर ती तारीख खालच्या रकान्यात आपण सिलेक्ट करून घ्यायची आहे. या पद्धतीने आपल्याला ही वर्क एक्सपिरियन्सचा पेज भरून घ्यायचा आहे. या पद्धतीने सर्व इन्फॉर्मेशन भरून झालेले आहे. त्याच्यानंतर सेव्ह नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक्झाम सेंटर टाकायचं आहे. तुम्हाला कोणतं जवळ पडतं एक्झाम सेंटर ते एक्झाम सेंटर टाकून घ्यायचं आहे. महाराष्ट्रातले एवढे एक्झाम सेंटर आहेत त्यापैकी आपल्याला 3च एक्झाम सेंटर टाकून घ्यायचे आहेत. तर 1 नंबरला पाहू शकता एवढे 5 सेंटर आहेत. तुम्हाला कोणतं जवळ पडतं या 5पैकी कोणतंही तुम्ही 3 सिलेक्ट करू शकता. तर आम्हाला सध्या आता पुणे जवळ पडतं, 2 नंबरला मुंबई जवळ पडतं, 3 नंबरला असंच टाकून द्यायचं म्हणून या ठिकाणी नाशिक टाकून घेतो. जर तुम्हाला कोणतंच एक्झाम सेंटर जवळ पडत असेल, सोपं पडत असेल तर ते तुमच्या मर्जीप्रमाणे तुम्ही टाकून घेऊ शकता या ठिकाणी.
तिन्ही एक्झाम सेंटर टाकून झाल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला फोटो, सिग्नेचर, कास्ट सर्टिफिकेट आणि थंब या ठिकाणी अपलोड करून घ्यायचं आहे. सर्वप्रथम आपण हे सर्व डॉक्युमेंट आधी कम्प्युटरमध्ये सेव्ह करून घ्यायचे आहेत आणि त्याची साईज तुम्ही पाहू शकता. फोटोसाठी 10 ते 200 KB, सिग्नेचरसाठी 4 ते 30 KB आणि कास्ट सर्टिफिकेटसाठी 50 ते 300 KBची PDF पाहिजे आणि थंबसाठी 10 ते 200 KBमध्ये आपली थंबचा फोटो पाहिजे. या पद्धतीने तुम्ही आधी सर्व डॉक्युमेंट्स मोबाईलमध्ये किंवा कम्प्युटरमध्ये स्कॅन करून ठेवा. त्याच्यानंतर मी अपलोड कसं करायचं मी तुम्हाला दाखवतो आता. सर्वप्रथम फोटो या ऑप्शनवर सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी तुमचा कोणता फोटो आहे तो या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे. फोटो तुम्ही या ठिकाणी मी सिलेक्ट करून हा फोटो आहे. तर हा फोटो आपण 10 ते 200 KBमध्ये सिलेक्ट करायचा आहे आणि तो या ठिकाणी आपल्याला अपलोड करून घ्यायचा आहे. या ठिकाणी 1 मिनिट लागेल अपलोडिंगसाठी. तर वेट करायचा आहे या ठिकाणी 1 मिनिटाचा. फोटो लगेच या ठिकाणी अपलोड होईल. पाहू शकता फोटो अपलोड झालेला आहे. त्याच पद्धतीने सिग्नेचर पण करायचे आहे. सिग्नेचरची साईज ही 4 ते 30 KBमध्ये पाहिजे. त्यानंतर ओपन या बटनावर क्लिक करू. सिग्नेचर अपलोड झालेले आहे. त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट पण अपलोड करायचं आहे या ठिकाणी. कास्ट सर्टिफिकेट हे 50 KB ते 500 KB पाहिजे. तर या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट ओपन करू. तर ते सांगते कास्ट सर्टिफिकेटची PDF पाहिजे. तर आपण त्यातपूर्वी थंब इम्प्रेशन अपलोड करून घ्यावी या ठिकाणी. थंबचा फोटो सिलेक्ट करू आणि ओपन करू. थंबची साईज ही 10 KB ते 200 KB पाहिजे. तर या ठिकाणी आता आपण कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे ते म्हणजे PDFमध्ये. तर या ठिकाणी आपण आता न्यू टॅब ओपन करू. या ठिकाणी टाकू इमेज टू PDF. म्हणजे आपण त्या फोटोला PDFमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर 1 नंबरची लिंक येईल त्या ठिकाणी ओपन करायची आहे. या ठिकाणी तो फोटो आहे या ठिकाणी आपण अपलोड करून घ्यायचा आहे कास्ट सर्टिफिकेटचा आणि ओपन करून घ्यायचा आहे आणि कन्वर्ट टू PDF या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी पाहू शकता आपलं फोटोची PDF तयार झालेली आहे 1 मिनिटामध्ये. त्याच्यानंतर हे ओपन करायचे आहे. फाईलमध्ये जायचं आहे. ती डाउनलोड केलेली PDF सिलेक्ट करू आणि या ठिकाणी ओपन करू. तर या ठिकाणी पाहू शकता आपले 4 डॉक्युमेंट हे अपलोड झालेले आहेत. त्याच्यानंतर सबमिट या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायला घ्यायचं आहे. या ठिकाणी हे डिटेल्स सगळी सेव्ह झालेले आहे. त्याच्यानंतर लास्टचा ऑप्शन आहे मोबाईल नंबर व्हेरिफिकेशनचा. या ठिकाणी आपल्याला मोबाईलवरती एक OTP जाईल. तो OTP आपल्याला आता व्हेरीफाय करून घ्यायचा आहे सेंड OTP म्हणून. तर या रकान्यात मोबाईल OTPमध्ये आपल्याला मोबाईलला जो OTP येईल तो OTP या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे. 1 मिनिटाची वाट बघायची आहे. 1 मिनिटात आपल्या मोबाईलवर OTP येईल. OTP आल्यानंतर तो या ठिकाणी सबमिट करून घ्यायचा आहे. OTP टाकून झाल्यानंतर खाली दिलेला कॅप्चा टाकून व्हेरीफाय OTP या बटनावर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी सर्व माहिती भरलेली आपण एकदा वाचून घ्यायची आहे आणि भरलेली माहिती सगळी बरोबर आहे की एकदा खात्री करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर फॉर्म हा आपल्याला सबमिट करून घ्यायचा आहे. या ठिकाणी सर्व माहिती एकदा व्यवस्थित वाचून घ्या. त्याच्यानंतर खाली येऊन स्क्रोल करून आपल्याला फॉर्म सबमिट करायचा आहे. या ठिकाणी मी 1 मिनिट स्क्रोल करत आहे. भरलेली सगळी माहिती बरोबर आहे याची खात्री करून फायनल सबमिशन करून घ्यायचं आहे. या ठिकाणी आपण फायनल सबमिशन केलेलं आहे. त्याच्यानंतर लास्टला आपल्याला पेमेंटचा ऑप्शन आहे. तर या ठिकाणी आपल्याला आता पेमेंट करून घ्यायचं आहे. पे नाव या ऑप्शनवर क्लिक करून आपण पेमेंटच्या ऑप्शनवर आपण जायचं आहे. त्या या ठिकाणी आपल्याला क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, UPIचे 4 ऑप्शन दिसतील. त्यापैकी तुमच्याकडे जी सर्व्हिस अवेलेबल असेल तर त्या सर्व्हिसनुसार आपल्याला या ठिकाणी पेमेंट करून घ्यायचं आहे. आता माझ्याकडे क्रेडिट कार्ड अवेलेबल आहे. तर या ठिकाणी मी आता क्रेडिट कार्डवरून पेमेंट करून घेतो आहे. सर्व माहिती मी टाकून घेतो क्रेडिट कार्डची या ठिकाणी. सर्व माहिती टाकून झाल्यानंतर मेक पेमेंट या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर पेमेंट गेटवे ऑप्शनवर आपण जर गेलेलो आहोत. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला क्रेडिट कार्डाला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या नंबरवर एक OTP येईल. तो OTP सबमिट करून आपल्याला व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी आता मी OTP टाकून घेतो आहे. OTP टाकून झाल्यानंतर सेंड सबमिट ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. मग आपल्या या ठिकाणी पेमेंट हे सक्सेसफुल होईल. पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर कोणतंही बॅक बटन किंवा रिफ्रेश करायचं नाही. ते ॲटोमॅटिक जनरेट होईल. या ठिकाणी वाट बघायची आहे. या ठिकाणी पाहू शकता पेमेंट सक्सेसफुल झालेलं आहे आणि त्याचं नंबर आपल्याला भेटलेला आहे ऑर्डर नंबर. या ठिकाणी सर्व माहिती झालेली आहे. त्यानंतर डाउनलोडचं ऑप्शन येईल. या डाउनलोडच्या ऑप्शनवर क्लिक करून आपल्याला जी फॉर्म भरला त्याची PDF आपल्याला या ठिकाणी जनरेट होईल. या पद्धतीने हा फॉर्म भरायचा आहे. या पद्धतीने फॉर्म तुमचा सबमिट झालेला आहे. आता याची तुम्ही प्रिंटआउट काढून घेऊ शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमचा ग्रॅज्युएशन झालेलं किंवा 10वी 12वीचे सर्व विद्यार्थ्यांना हा शेअर करा. नवोदय विद्यालय समितीमध्ये हा चांगली संधी आहे जॉबसाठी. तसेच व्हिडिओला लाईक करा. काय अडचण असल्यास तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपला WhatsApp ग्रुप जॉईन करायला विसरू नका.
आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.